आज 16 जानेवारी 2024 गेली 6 दिवस सातत्याने अनेक माध्यमातून अनेक लोक, विशेषतः काही पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते समाजामध्ये एक गैरसमज पसरवायचा प्रयत्न करत आहेत आणि म्हणूनच तो गैरसमज दूर करणं हे या संविधानाच्या हितात आहे, लोकशाहीच्या हितात आहे आणि सामान्य माणसाच्या हितात आहे. म्हणून ते काही गैरसमज जे आहेत, लीगल सबमिशन्स जे आहेत, त्या संदर्भातलं स्पष्टीकरण लोकांसमोर येणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच आज मी खरं तर या पत्रकार परिषदेमार्फत जी सत्य परिस्थिती आहे ती आपल्यासमोर मांडायचा प्रयत्न करत आहे. खरं तर निकाल दिल्यानंतर हे स्पष्टीकरण द्यायची गरज नाही आणि तसं असतानाही माझ्या मते लोकांमध्ये जर ह्या संविधानिक संस्थेविषयी अथवा संविधानिक पदावरती विराजमान असलेल्या व्यक्तीविषयी गैरसमज पसरवला गेला तर ते लोकशाही, संसदीय लोकशाहीसाठी योग्य नव्हे. तसं कृत्य हे या संस्थेच्या म्हणजे विधिमंडळाच्या अस्मितेसाठी योग्य नाही आणि म्हणूनच आज आपण ही पत्रकार परिषद घेत आहोत. आज खरं तर मला असं समजतं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने एक पत्रकार परिषद घेतली. मला माहित नाही त्याला पत्रकार परिषद म्हणावं, दसरा मेळाव्याचं एक दुसरं रूप म्हणावं की गल्ली बोळ्यात होणारी भाषणांची मालिका म्हणावं. कारण माझी अपेक्षा होती की या पत्रकार परिषदेतनं किंवा या मेळाव्यातून कदाचित माझ्याकडनं काय चुकीचं कृत्य किंवा माझ्या निर्णयात काहीतरी चुकीचं झालं होतं का, काय घटनाबाह्य झालेलं का, नियमबाह्य झालेलं का, हे कदाचित दाखवण्यात येईल. परंतु राजकीय भाषणं आणि केवळ संविधानिक संस्थांविषयी चुकीचे शब्द वापरणं, शिवीगाळ करणं या व्यतिरिक्त काही एक झालं नाही. राज्यपाल फालतू माणूस आहे. राज्यपाल ही एक संविधानिक संस्था आणि पद आहे. त्यांच्याबद्दल असे उद्गार वापरले गेले. सुप्रीम कोर्ट यांच्याबद्दलही टेंबू असा शब्द वापरण्यात आला. अध्यक्षांचं तर प्रेम दिसूनच आलं किती आहे अध्यक्षांविषयी. त्यांच्याबद्दल जे काय म्हटलं गेलंय ते आपण सर्वांनी ऐकलं. आणि इलेक्शन कमिशन यांना चोर वगैरे इतर काय काय जे म्हटलं गेलं ते मला वाटतं सगळ्यांनी ऐकलंय. दुर्दैवी आहे की संविधानिक संस्थांविषयी कुठचाही आधार असो अथवा नसो असे शब्दप्रयोग करणं कितपत लोकशाहीसाठी घातक आहे याचा विचार आपण करू शकता. आणि ज्या लोकांना संविधानिक संस्थांवरतीच विश्वास नाही, मग ती एक संस्था नाही तर न्यायालय, अध्यक्ष, राज्यपाल, निवडणूक आयोग कोणावरतीच ज्यांचा विश्वास नाही त्यांचा नेमकी संविधानावरती विश्वास कसा असू शकतो हा प्रश्न आपल्या समोर येतो. परंतु मला त्या सगळ्यांवरती बोलून वेळ घालवायचा नाहीये. जे गेले 6 दिवस सातत्याने आरोप केले जात आहेत त्याबद्दलचा थोडाफार खुलासा, वस्तुस्थिती तुमच्या सर्वांसमोर मांडायची आहे. सातत्याने हे सांगण्याचा प्रयत्न केला गेला की अध्यक्षांनी सुप्रीम कोर्टाने ज्या गाईडलाईन्स दिलेल्या त्या चौकटीच्या बाहेर जाऊन निर्णय दिला, निकाल दिला.
पण कुठच्या चौकटीच्या बाहेर जाऊन निर्णय घेतला हे काय सांगण्यात आलं नाही. सातत्याने हे सांगण्यात आलं की सुप्रीम कोर्टाने जे सांगितलेलं त्याच्या विपरीत असा निर्णय अध्यक्षांनी घेतला. पहिला मुद्दा असा होता की सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं की उपाध्यक्षांनी 21 जून 2022 रोजी अजय चौधरी यांच्या निवडीला जे रेकग्निशन दिलेलं ते योग्य आहे आणि अध्यक्षांनी म्हणजे मी 3 जुलै 2022 ला भरत गोगावले आणि एकनाथ शिंदेजींच्या नियुक्तीला जे रेकग्निशन दिलं गेलं आहे ते चुकीचं आहे असं सांगण्यात आलं. खोट्यापेक्षा अर्धसत्य हे अधिक घातक असतं आणि तोच प्रकार इकडे केला गेला आहे. आपण जर सुप्रीम कोर्टची ऑर्डर वाचलीत आणि त्यातल्या पॅरेग्राफ 97 पेज 97 पॅरेग्राफ 122 वाचलात, पेज 95 पॅरेग्राफ नंबर 119 वाचलत, पेज नंबर 97 पॅरेग्राफ 124 वाचलात, पेज नंबर 139 पॅरेग्राफ 206 डी वाचलात. हे सुप्रीम कोर्टच्या ऑर्डरचं मी रेफरन्स देतोय. तर त्यात सुप्रीम कोर्टने या विषयात नेमकी काय म्हटलंय ते स्पष्ट होईल. सुप्रीम कोर्टने असं म्हटलंय की ज्या वेळेला आपण एखाद्या प्रतोदाला रेकग्निशन देत असतो, गटनेत्याला रेकग्निशन देत असतो, तेव्हा अध्यक्षांनी तो निर्णय राजकीय पक्षाची भूमिका समजून, राजकीय पक्षाची या संदर्भातली इच्छा समजून त्याच व्यक्तीला रेकग्निशन देणं आवश्यक आहे. त्यांनी असं म्हटलंय की 21 जून 2022 रोजी ज्या वेळेला महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षांनी अजय चौधरी यांच्या नियुक्तीला आणि त्यातून सुनील प्रभू यांच्या नियुक्तीला मान्यता दिलेली, त्यावेळेला त्यांच्या समोर उद्धवजी ठाकरे यांचं एकच पत्र होतं आणि त्यामुळे विधिमंडळ गटाच्या राजकीय पक्षात फूट पडलेली आहे हे अध्यक्षांना समजण्याचं काही कारण नव्हतं किंवा त्यांच्या रेकॉर्डवर असा कोणताही पुरावा नव्हता आणि म्हणून ते आलेलं पत्र ही राजकीय पक्षाची भूमिका आहे असं त्यांनी ग्राह्य धरून जो निर्णय दिलाय तो योग्य आहे, कारण ती भूमिका राजकीय पक्षाची आहे हे ग्राह्य धरून त्यांनी निर्णय दिलेला आहे. ज्या वेळेला अध्यक्षांनी म्हणजेच मी 3 तारखेला निर्णय दिला त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने असं सांगितलंय की अध्यक्षांसमोर राजकीय पक्षाची 2 क्लेम्स होते, म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा क्लेम अध्यक्षांसमोर होता आणि एकनाथ शिंदेजींच्या गटाचाही क्लेम अध्यक्षांसमोर होता. याचा अर्थ अध्यक्षांना याची कल्पना होती की 2 गट पडलेले आहेत आणि त्यामुळे अध्यक्षांनी रेकग्निशन द्यायचा निर्णय हा या 2 गटांपैकी राजकीय पक्षाची इच्छा कोण रिप्रेझेंट करतं, या 2 गटांपैकी राजकीय पक्ष नेमका कोणता आहे हे ठरवल्याशिवाय निर्णय दिला, त्यामुळे तो निर्णय अयोग्य आहे. त्यानंतर पॅरेग्राफ 139 206 पॅरेग्राफ 206 डी पेज नंबर 139 मध्ये सुप्रीम कोर्टाने अध्यक्षांना सांगितलंय की आपण मूळ राजकीय पक्ष कोणता हे पहिली नक्की निश्चित करा आणि तो निर्णय झाल्यानंतर ज्याला आपण रेकग्निशन देता, मूळ राजकीय पक्ष म्हणून ज्याला आपण डिक्लेअर करता, त्या मूळ राजकीय पक्षाच्या इच्छेनुसार आपण प्रतोदला मान्यता द्या आणि त्यानंतर डिस्क्वालिफिकेशनवरती निर्णय घ्या.
त्यामुळे सुप्रीम कोर्टाने असं कधीच सांगितलं नाही की भरत गोगावलेंची निवड ही कायमस्वरूपी चुकीची आणि अजय चौधरी किंवा सुनील प्रभूंची निवड ही कायमस्वरूपी बरोबर, असं सुप्रीम कोर्टाने कधीच सांगितलं नाही. सुप्रीम कोर्टाने एवढंच सांगितलं की ही निवड जेव्हा मान्यता दिली गेली तेव्हा मूळ राजकीय पक्षाची इच्छा काय आहे हे न जाणता आपण निर्णय घेतला, म्हणून तो अयोग्य आहे. आपण परत निर्णय घ्या. मूळ राजकीय पक्ष कुठचा आहे हे अध्यक्षांनी ठरवू दे आणि त्या अनुसार व्हिपला रेकग्निशन द्यावं. त्यामुळे मी जे कारवाई केली आहे ती सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशात दिलेल्या गाईडलाईन्स प्रमाणित 100% ही कारवाई केली गेली आहे. जेव्हा आपल्याकडे मेरिट नसतं तेव्हा आपण वावगं बोलतो, इकडचं तिकडचं बोलतो, पर्सनल टीका करतो, एखाद्याच्या परिवाराबद्दल बोलतो, एखाद्याच्या वैयक्तिक विषयांवरती बोलतो. त्यामुळे लोकांना समजतं. मी आज तुमच्या समोर आलो, मी जी वस्तुस्थिती आहे ती पुराव्यानिशी दाखवली. मी जे पुरावे दाखवले आहेत ते केवळ दाखवले नाही स्क्रीनवर, वाचून दाखवले. तर लोकांना समजतं. अजून याच्यात काय बोलायचं. नार्वेकरजी, दोन सवाल है.